काही वर्षापूर्वी मी एक नवीन गाडी घेतली होती, टाटाची मांझा. आणि ही गाडी घेऊन जमतेम 2 महिने झाले असतील नसतील. त्याच वेळेला एकदा ड्रायव्हरला बरोबर घेऊन डोंबिवलीमध्ये मी काही कामाच्या निमित्त आपल्या गावातून निघालो आणि डोंबिवली शहरामध्ये शिरण्यासाठी आम्ही उजवं वळण घेतलं आणि तत्काळ समोर आरटीओचे 4-5 ऑफिसर आणि 10-12 हवालदार आम्हाला दिसले. आमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना शिट्ट्या मारून मारून आमची गाडी थांबवली. मी काय जे समजायचं ते समजलो आणि गाडीच्या कागदपत्रांची जी फाईल होती ती हातामध्ये घेऊनच मी गाडीच्या बाहेर उतरलो. तोपर्यंत त्या टोळक्यातले 2 जण, जे सर्वसाधारणपणे आरटीओचे हवालदार असावेत असे 2 जण माझ्या समोर आले आणि त्यांनी अगदी खड्या आवाजात बेमुरवतपणे मला विचारलं, पेपर. मी सगळी फाईल त्यांच्या हातामध्ये दिली. फाईल मधले कागद एका मागोमाग एक बघता बघता त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडतोय की काय असं मला वाटायला लागलं. कारण त्या गाडीच्या पेपरमध्ये न्यून नावाची काही गोष्ट बहुतेक त्यांच्या नजरेमध्ये त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही येत नव्हती. पण शेवटी या त्यांच्या काळ्या ठिक्कर पडत जाणाऱ्या चेहऱ्यावर अचानक हास्य उमटलं, एक तजेला निर्माण झाला आणि त्या दोघांपैकी एकाने मला थोड्याशा जरबेमध्ये घेत विचारलं, साहेब पीयूसी नाही. आता पीयूसी म्हणजे पोल्युशन कंट्रोल सर्टिफिकेट, जे प्रत्येक गाडीला अनिवार्य असतं, ते खरोखरच माझ्याकडे नव्हतं. आणि म्हणून विशेष काही तडजोड किंवा भांडाभांड न करता मी त्या दोघांना म्हटलं की बाबा, तुमचं म्हणणं खरं आहे, या गाडीचं पीयूसी काही नाहीये. मग थोड्याशा अधिक चढ्या आवाजात बोलायला लागले, मग आता काय करायचं? मी त्यांना म्हणालो की साहेब, आता जे काही करायचंय ते तुम्हीच करा. माझ्या गाडीला पीयूसी नाहीये, त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे नाहीये आणि त्यामुळे त्याच्या पुढे जी काही कारवाई करायची ती तुम्हालाच करायला लागेल, नाही का? त्यांच्या चेहऱ्यावरती हास्याच्या अनेक कळ्या खुलल्या. मग त्यांनी मला सांगितलं थोडंसं बाजूला घेऊन की साहेब, 700 रुपये दंड आहे. आता ही जी गोष्ट सांगतो ती बऱ्याच वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे त्याला पीयूसी नसल्याबद्दल गाडीला जो दंड होता तो 700 रुपये होता. आज काहीतरी तो 3-4 हजाराच्या घरात गेलेला आहे. त्यांचं ते बोलणं ऐकून मी शांत चेहऱ्याने म्हटलं की बाबा ठीक आहे, 700 रुपये आहेत ना, मी आता बघतो काय करायचं. तीच संधी साधून मला हे सांगणाऱ्याचा जो भाऊबंद तिथे उभा होता तो म्हणाला, साहेब तुम्ही काय करताय, जरा काहीतरी वेगळं बघा ना, आपण काहीतरी करू ना. मी त्याला म्हटलं की बाबा, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे 700 रुपये भरायची माझी तयारी आहे. फक्त गाडीतलं पाकिट आणून मी 700 रुपये तुम्हाला देतो आणि पावती घेतो. त्याच्यावर त्या दोघांचे चेहरे निराशेने ग्रासले गेले. मग माझी त्यांच्या हातामध्ये असलेली ती गाडीची फाईल घेऊन ते त्यांच्या सो कॉल्ड ऑफिसरकडे, म्हणजे थोड्या मागच्या बाजूला 2-4 खुर्च्यावर टाकून त्यांचे जे अधिकारी बसले होते त्यांच्यापर्यंत गेले. परत त्यांनी तिथे माझ्या समोर फाईलींची चाळवाचाळव केली आणि मग त्या अधिकाऱ्यांनी या दोघांना काहीतरी इशारा केला आणि परत माझ्याकडे पाठवलं. परत माझ्याकडे ते येईपर्यंत मी आपल्या जागेवर गाडीच्या बाहेरच्या बाजूला स्तब्ध उभा होतो. परत येऊन त्यांनी सांगायला लागलं की साहेब, 700 रुपये पडतात हो, आता तुम्ही काय करताय का, बोला. त्यांच्या म्हणण्याचा स्वर काय होता किंवा काय त्यांना जे अपेक्षित होतं ते मला पूर्ण कळलं होतं आणि आपल्यालाही ते लक्षामध्ये हा व्हिडिओ ऐकताना आलं असेल. पण अगदी मला काहीच कळत नाही अशा आविर्भावाने मी त्यांना म्हटलं की हो, पीयूसी नाही, त्याचा दंड 700 रुपये आहे आणि तो मी भरतो. मग परत 5-10 मिनिटं काहीतरी इशारे करून मला घोळात घेण्याचा प्रयत्न करून आणि मी त्यांना बधत नाही हे लक्षात आल्यावर मग एकाने मोठ्या
मुश्किलीने निराशेने जाऊन त्यांच्या ऑफिसरच्या जवळ जे दंडाचं पावती पुस्तक होतं ते आणलं. माझ्या समोर गाडीचा नंबर, मालकाचा नंबर सगळं लिहिलं आणि 700 रुपयाची रिसीट बनवून माझ्या हातामध्ये ठेवली. आता ही हातामध्ये ठेवल्यानंतर मी 700 रुपये रोख त्यांना काढून दिले. डोंबिवली शहरामध्ये गेलो. तिथे जी काही माझी कामं होती ती उरकले आणि संध्याकाळी 4 वाजता ठाणे जे कमिशनरेटचे म्हणजे आयुक्तालयाचे जे सर्वोच्च अधिकारी होते, ठाणे CP म्हणजे ठाणा पोलीस आयुक्त, त्यांच्या ऑफिसमध्ये 4:15च्या सुमारास मी दाखल झालो. सर्वसाधारणपणे बुधवार आणि शनिवार या दिवशी 4 ते 6 या वेळामध्ये माननीय ठाण्याचे पोलीस आयुक्त साहेब सर्वांना सरसकट भेटत असत. त्याच्यासाठी फार मोठी अपॉइंटमेंट घेण्याची गरज नसे आणि कर्मधर्म संयोगाने तो वार बुधवार होता आणि म्हणून मी ठाण्याच्या CP ऑफिसमध्ये म्हणजे आयुक्तालयामध्ये दाखल झालो. माझा नंबर आल्यानंतर आयुक्त साहेबांनी मला समोरच्या खुर्चीमध्ये बसायची खूण केली आणि काय आहे असं हाताने इशारा करून विचारलं. मी त्यांना सांगितलं की बाबा अशी अशी गाडी घेऊन अशा ठिकाणी मी असा चाललो होतो आणि तुमच्या पोलीस हवालदाराने ज्याचं नाव अमुक अमुक आहे त्यांनी माझ्याकडून 700 रुपयाची वसुली आज केलेली आहे आणि त्याची ही पावती दिलेली आहे. आणि मग मी कमिशनर साहेबांना सांगितलं की माझ्या माहितीप्रमाणे नवीन गाडी घेतल्यानंतर 3 महिने त्याला PUC लागत नाही आणि माझी गाडी घेऊन मला फक्त 2 महिने झालेले आहेत. ही सगळी फाईल आपल्या समोर आहे, याच्यावरनं आपल्याला ते तपासून बघता येईल. 700 रुपयाची मी त्यांच्या समोर ठेवलेली पावती आणि माझ्या गाडीचे सगळे कागदपत्र बघितल्यावर आता नक्की काय करावं हे क्षणभर त्या आयुक्त साहेबांना सुधरेन असं झालं. मग ते म्हणाले की आता मी काय करू. म्हटलं की हा गुन्हा तुमच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर जी काही कारवाई करायला पाहिजे ती आपण करावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं इतकं स्पष्ट बोलणं ऐकल्यावर सुद्धा पटकन कारवाई करण्याचं त्या पोलीस आयुक्तांचं मन काही धजावेला. मग त्याने माझ्या हाताखाली असे फालतू लोक आहेत आणि आई बहिणीवरनं अक्षरशः शिव्या देऊन आपल्या समोर नसलेल्या त्या पोलीस हवालदाराचा उद्धार केला आणि मला सांगितलं, साहेब तुम्ही माझ्या लक्षामध्ये हे आणून दिलं ते बरं झालं, आता मी त्याला बघतो, तुम्ही आता जाऊ शकता. मी काही जाणार यातला नव्हतो. मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्या समोर आत्ताच्या आत्ता जी कठोर कारवाई होणार असेल ती आपण करा. मी आपल्यासाठी पुढची 20 मिनिटं थांबायला तयार आहे, नाहीतर अशीच हीच गाडी घेऊन मी मुंबईला पोहोचेन आणि सगळ्या प्रेस रिपोर्टरना आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी म्हणून देईन. त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे. मग थिजल्यासारखे ते पोलीस आयुक्त कामाला लागले. आपल्या रीडरला म्हणजे जो त्यांचं लेखनिकाचं काम करतो त्याला बोलावून घेतलं नाही, त्याच्या समोर ऑर्डर काढलं नाही, पास केलं नाही आणि त्याच्या खाली सही देऊन ती ऑर्डर फॅक्सने त्या डोंबिवलीच्या पोलीस स्टेशनला पाठवून दिली आणि त्याचा एक कागद म्हणजे त्याची एक प्रत माझ्या हातामध्ये दिली की अशा कारणामुळे असं निदर्शनास आल्यामुळे या कलमाखाली या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात येत आहे ताबडतोब. असा तो फॅक्स पाठवल्यानंतर आणि त्याची प्रत माझ्या हातामध्ये पडल्यावर मात्र मी कमिशनर साहेबांचे आभार मानले आणि घरी परत आलो. घरी परत आल्यानंतर आज डोंबिवलीहून परत यायला एवढा उशीर का झाला असं जे घरातल्या मंडळींनी विचारलं. त्यांना ही सगळी साध्यंत हकीकत समजावून सांगितली आणि रात्री मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी 11:30 वाजता मला अडवणारा आणि माझ्याकडून 700 रुपयाची वसुली करणारा तो त्याचा एक वरिष्ठ अधिकारी असे दोघे जण पत्ता शोधत माझ्या घराच्या खाली दाखल झाले आणि त्याने मोठ्याने हाका मारून मला बोलवलं. मी शांतपणे खाली गेलो.
तर त्यांनी माझ्यावरतीच अद्वा तद्वा बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, साहेब तुम्ही असं काय करता, तुम्ही एकदम वर पोचता, असं आहे तसं आहे. मी 2 मिनिटं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग त्यांना फैलावर घेऊन सांगितलं की हे बघा, तुम्ही माझ्या घराच्या समोर येऊन हा तमाशा करण्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला निलंबित तुमच्या साहेबांनी केलेलं आहे, मी काही केलेलं नाही. असं म्हणून माझ्या जवळ असलेली कमिशनर साहेबांच्या आदेशाची जी प्रत त्याच्या समोर दाखवली आणि म्हटलं, या साहेबाला जाऊन तू विचार की त्याने तुला निलंबित का केलं आहे. त्या दिवशी थोड्याच्या माना खाली घालून ते गेले. 2 दिवसानंतर ते दोघे जण आपापल्या बायका पोरांना घेऊन माझ्या दरवाजाशी आले. त्यावेळेला त्यांचा स्वर नरमाईचा होता, पण हळूहळू गोंधळ घालायला त्यांनी सुरुवात केली आणि मला थोडंसं विनवणी, थोडीशी दटावणी करत म्हणाले की तुम्ही हे काही बरोबर केलं नाही, असं नाही तसं नाही. मग मात्र माझा पारा जो होता तो पुरेसा चढला. मी त्या 2 कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवून त्यांच्या बायका पोरं जी आलेली होती त्यांना सांगितलं की याच्या ऑफिसमध्ये बसलेल्या बापांनी निलंबित केलेला आहे आणि हा मला धमक्या द्यायला आलेला आहे. आता इथून 2 मिनिटाच्या आत तुम्ही जर गाशा गुंडाळला नाही तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमच्या विरुद्ध मला धमकी द्यायला आले होते किंवा खंडणी गोळा करायला आले होते असा गुन्हा दाखल करावा लागेल. इतकं स्वच्छ, स्पष्ट आणि तडफेने बोलल्यावर मात्र मग त्यांचं काही चाललं नाही. मोकळ्या हाताने माना खाली घालून आपल्या कुटुंब कबिल्याला घेऊन ते सगळेजण तिथून नाहीसे झाले. पुढचे 22 महिने हे सगळे कर्मचारी पोलीस खात्यातून निलंबित होते.